नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलावली होती. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन सरकारतर्फे बैठकीत करण्यात आलं. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2023-24चा आर्थिक पाहणी अहवाल मांडतील. येत्या मंगळवारी 2024-25 वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या चिंतन सभेच्या समारोप सत्रात बोलताना व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केला. भाजपचे 5,000पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी झाले. राज्याच्या विविध भागात आज पावसाचा जोर आहे. मुंबई आणि उपनगरात आज मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. मुंबई आणि उपनगरात गेल्या 48 तासांपासून अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढच्या 24 तासांसाठी रेड अलर्ट, तर ठाणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईसह कोकण आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे SDRF, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिकांनी सतर्क राहून नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. महिला आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज दंबुला इथं सुरू असलेल्या सामन्यात भारतानं संयुक्त अरब अमिरातीपुढं विजयासाठी 203 धावांचं आव्हान ठेवलं आहे. संयुक्त अरब अमिरातीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 201 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद 66 तर रिचा घोषनं नाबाद 64 धावा केल्या. शेफाली वर्मानं 37 धावांचं योगदान दिलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.